नमस्कार. शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शरयूज किचनमध्ये मुलांना हेल्दी फूड मुलांना लागणारं हेल्दी फूड आपण दाखवतोय. तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या डिशेस दाखवल्या. त्यामध्ये एक स्मूदी दाखवली, एक आपण चिला दाखवला. आज जे दाखवणार आहे ते म्हणजे सॅलड दाखवणार आहे. भरपूर प्रोटीन असलेलं, मिनरल्स असलेलं हेल्दी सॅलड दाखवणार आहे. तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया. आपण हेल्दी सॅलड बनवणार आहे. त्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत. हे हिरवे मूग मी 10-12 तास भिजत घातलेले आहेत. तसंच छोले लागणार आहेत, हे पण 10-12 तास भिजत घातलेले आहेत. शेंगदाणे लागणार आहेत, कच्चे शेंगदाणे लागणार आहेत, ते भिजत घातलेले आहेत. आणि राजमा हा पण भिजत घातलेला आहे. हे चारही गोष्टी वेगवेगळ्या 10 ते 12 तास भिजत घातलेले आहेत. आणि नंतर ते पाणी काढून वाफवून घेतलेले आहेत. उकडलेले नाही आहेत, वाफवायचे आहेत. कारण वाफवलं तरच त्यातले प्रोटीन्स वगैरे शिल्लक राहतात. तुम्ही पाणी घालून जर उकडून घेतल्या तर त्या पाण्याबरोबर सगळे प्रोटीन निघून जातात. त्यामुळं जेव्हा तुम्ही चाळणीवर ठेवता तेव्हा असे मऊ छान वाफवून होतात. त्याचबरोबर आपल्याला हा चाट मसाला लागणार आहे. ह्या चाट मसाल्यामध्ये मिठाचं प्रमाण योग्य आहे, त्यामुळं मी मीठ वापरणार नाही आहे. चिरलेली कोथिंबीर आहे, मिरची आहे, भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. त्याचबरोबर आपल्याला दही आहे, कांदा आहे. दही लागणार आहे, ते दही मी फडक्यात बांधून ठेवलेलं आहे, त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे. हे सगळं मुलांना अतिशय पौष्टिक खाद्य आहे. हे एक बाउल खाल्लं तर तुमचं पोटभरीचं जेवण होऊ शकतं. मुलंही आनंदी राहू शकतात. तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया. आता मी एका बाउलमध्ये सगळ्या गोष्टी ज्या वाफवून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या एका पाठोपाठ एक सगळ्या मिक्स करणार आहे. सगळ्या छान वाफवल्यामुळं अतिशय मऊ शिजलेले आहे, त्यामुळं कोणताही पोटाला त्रास होणार नाही. सगळ्यामध्ये हाय प्रोटीन्स आहे, मिनरल्स आहेत. त्याचबरोबर आपल्याला शरीराला मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सगळे घटक त्यामध्ये आहेत. कच्च्या कांद्याने पोटाला थंडावा मिळणार आहे. चवीपुरती मिरची घालायची. मी ही कमी तिखट मिरची असते ती वापरलेली आहे. तुमच्या अंदाजाने तुम्ही मिरची वापरू शकता. त्याचबरोबर जिरेपूड, चाट मसाला आणि दही, जे मी फडक्यामध्ये बांधून ठेवलं होतं त्याचं पाणी निथळून घेतलेलं. एवढं मात्र नक्की करायचं की दह्याचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि सगळं छान एकसारखं हलवून घ्यायचं. आपलं हे सगळं एकसारखं छान हललेलं आहे. त्याला सगळ्याला छान दही लागलेलं आहे. चाट मसाल्याचा मस्त वास येतो. कांदा, चाट मसाला आणि कोथिंबीर हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. आता आपण एका बाउलमध्ये हे सर्व करूया. ही डिश तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंड करा आणि आवडत असेल तर वरून डाळिंबाचे दाणे घालून मस्त सर्व करा. अतिशय टेस्टी हेल्दी सॅलड तयार होतं.